वसुदेव परत आल्यानंतर कंसालाही कळलं की जन्म झालाय आणि त्या मायेला उचलून मारून टाकण्यासाठी कंसाने उचलली, गरा 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 फिरवली, पण ती मारायच्या आधीच हातातून निसटली आणि त्या मायेनी तिची काही माया होती, तिने कंसाला सांगितलं की तुझा काळ हा गोकुळामध्ये वाढतो आहे. भगवंतानी हा अवतार घेतला. आपल्याला याच्या अनेक कथा माहिती आहेत, भगवंताच्या बाललीला आपल्याला माहिती आहेत. याच्यानंतर भगवंतानी कशा प्रकारे कंसाचा वध केला, कशा प्रकारे अनेक राक्षसी प्रवृत्तीच्या वाईट शक्तींना कशा प्रकारे भगवंतांनी त्यांचं निर्दालन केलं, हेही आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे आपण गोवर्धन पर्वताची सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपल्या सवंगड्यांबरोबर, सामान्यातल्या सामान्य माणसांबरोबर त्यांना एकत्र करून त्यांच्या बरोबर राहून हा गोवर्धन पर्वत उचलून धरण्याची क्षमता या सगळ्यांच्या मनामध्ये या भगवंतांनी निर्माण केलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. असं जरी असेल, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला भगवंत हे अवतार घेणार आहेत. परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पुन्हा 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 ज्या ज्या वेळेला धर्माची गरज असेल, ज्या ज्या वेळेला धर्मस्थापनेची गरज असेल, त्या त्या वेळेला मी अवतार घेईन, हे वचन आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. पण देव धावून येतील हा तर विश्वास आपला नक्की आहे. देव आपल्याला मदत करेल हा विश्वास आपल्या मनामध्ये नक्की आहे. पण त्यासाठी प्रयत्न हे आपणच केले पाहिजेत. आपल्या धर्माचं संवर्धन व्हावं, हिंदू धर्माचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं, म्हणून आपण काही ना काहीतरी प्रयत्न करायला हवेत. तरच भगवंत आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये यश देईल. जसं देवकी आणि वसुदेवांच्या पोटी भगवंतांनी अवतार घेतलेला आहे, तसंच चांगले आई वडील मिळण्यासाठी, अवतार घेण्यासाठी आपल्याला आपण सक्षम बनवायला हवं.